नमस्कार मित्रांनो. तर घरकुल योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना 2,10,000 रुपये मिळणार आहेत. तर आता कोणत्या घरकुल योजनेसाठी 2,10,000 रुपये लाभार्थ्यांना मिळणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर सध्या जो राज्याचा 2025-26चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला यामध्ये घरकुल योजनेसाठी अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. तर याचबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर महाराष्ट्र अर्थसंकल्प सर्वांसाठी घराचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत घरकुल अनुदानात राज्य शासनाकडून 50,000ची वाढ करण्यात येणार आहे. तर आता ही जी 50,000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे ती कोणत्या घरकुल लाभार्थ्यांना मिळणार आहे याचबद्दलची माहिती आपण समजून घेणार आहोत. यासोबतच प्रधानमंत्री आवास योजना शहरीसाठी 8,100 कोटींची निधी देण्यात आलेली आहे. यासोबतच पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेतून छतावरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. तर येथे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, ती माहिती जाणून घेऊयात. सर्वांसाठी घरे. तर सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या 5 वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तर यामध्ये राज्यात प्रधानमंत्री आवास योजना, PM जनमन या केंद्र पुरस्कृत, तर रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, पारधी आवास योजना, अटल बांधकाम कामगार वसाहत आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना, मोदी आवास योजना, तसेच धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना या सर्व घरकुल योजनेअंतर्गत एकूण 44,07,000 घरकुल मंजूर करणार असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 करिता 20 लाख घरकुलांच्या उद्दिष्टांपैकी सुमारे 18,38,000 घरकुलांना मंजुरी मिळालेली असून 14,71,000 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यासाठी 2,20 कोटी रुपये वितरण करण्यात आलेलं आहे. आणि ही योजना राबविण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्यांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य शासनाकडून या योजनांच्या अनुदानात 50,000 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. तर आता प्रति घरकुलासाठी 2,10,000 रुपये अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे. तर आधी ग्रामीण भागासाठी 1,20,000 एवढे अनुदान घरकुलासाठी दिले जात होते आणि यासोबतच शौचालयासाठी 12,000 रुपये दिले जात होते आणि मनरेगा अंतर्गत 28,000 रुपये दिले जात होते. असे एकूण 1,60,000 रुपये आधी घरकुलासाठी दिले जात होते. आता यामध्ये 50,000 रुपयांची वाढ करून 2,10,000 रुपये अनुदान एका घरकुलासाठी मिळणार आहे. यासोबतच या सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसविण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे घरकुलासाठी आता 2,10,000 रुपये अनुदान प्रति लाभार्थी प्रति घरकुल मिळणार आहे. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.